चिन्मोक्षपदं केवलं ज्ञानमूर्तिम् द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि गोपालकृष्ण भगवान् सद्गुरु एकनाथ महाराज की जय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे पुल्लरविन्दाय तव तृणेत्र येन त्वयि भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः। गोपालकृष्ण भगवान की जय। सद्गुरु एकनाथ महाराज की जय। श्री गणेशाय नमः। श्री कृष्णाय नमः। ज्याचेनी श्रवणे वाढे पुण्य ज्याचेनी नामे झडे भववंदन तो सद्य स्मरविला त्व नारायण तुझी वाचा कल्याण वसुदेवा। तुझा जी ऐकताची प्रश्न पूर्ण प्रगटला नारायण मज तुझा उपकार पूर्ण तू परम कल्याण वसुदेवा। गोपाल कृष्ण भगवान की जय। सद्गुरु एकनाथ महाराज की जय। अशा रीतीनं परम पवित्र अशा गंगेच्या तीरावर भगवंत उद्धवाने आत्मज्ञान सांगून राहिले की उद्धवा ऐकोनी नारदाचे वचन जने विकल्प धरील मन याशी पूर्वी होते विस्मरण आता झाले स्मरण वसुदेव प्रश्ने। अशा रीतीनं नारद महर्षीले प्रश्न विचारून राहिले वसुदेवजी महाराज भगवान गोपाल कृष्णांचे वडील काय म्हणतात की ज्याची श्रवणे वाढे पुण्य की ज्याची नुसतं कथा श्रवण केली किंवा त्याचं नाम श्रवण केलं तर आपल्या ठिकाणी पुण्य वाढते। ज्याचे नामे झडे भववंदन ज्याच्या नावानं म्हणजे भगवंताच्या नावानं आपल्या ठिकाणी असणारं जे भवबंधन आहे म्हणजे जन्म मरण परंपरेचं जे दुःख आहे जन्म मरणाचं अनिवार्य दुःख आहे ते समाप्त होऊन जाते। तो सद्य स्मरविला त्व नारायण तुझी वाचा कल्याण वसुदेवा। नारद महर्षी म्हणून राहिले की राजा ते वाचा धन्य आहे की त्यानं भगवंताचं एवढं मोठं चिंतन केलं आणि एवढं मोठं भगवंताचं चिंतन केलं की त्या ठिकाणी म्हणजे त्या कुळात त्या पोटी भगवंतानं अवतार घेतला। एवढं मोठं तो पुण्य आहे। ऐकोनी नारदाचे वचन असं नारदानं सांगल्यानंतर काय झालं म्हणतात जने विकल्प धरील मन याशी पूर्वी होते विस्मरण आता झाले स्मरण वसुदेव प्रश्ने। आणि वसुदेवानं प्रश्न विचारता बरोबर नारद महर्षीले जे विस्मरण व्हायला होतं ते पुन्हा स्मरण प्राप्त झालं। ज्यांची ऐशी विकल्प युक्ती ते जाणावे निजात्मघाती ते अर्थींची ववत्ती ऐकनिशिती शुक सांगे अग्निकुंडा माझी स्वयंभाषे तो घृतावदाने अतिप्रकाशे तेवी सप्रेम प्रश्नवशे सुख उल्लासे मुक्तांचे सप्रेम भावार्थे मिनला श्रोता
मुक्तही उल्हासे संगे कथा, तेथील सुखाची सुख स्वादुता जाणे जाणता सवर्म. अशा रीतीनं नाथ महाराज काय सांगता या ठिकाणी आता, की श्रोता हा सप्रेम पाहिजे. सप्रेम श्रोता जर प्राप्त झाला, की जे प्रेमळ श्रोते आहे, ज्याच्या ठिकाणी भाव आहे, सप्रेम भावार्थी मिळल्या श्रोता, असा जर श्रोता भेटला तर मुक्तही उल्हासे सांगे कथा. आणि मुक्त म्हणजे संत महात्मे जे आहेत, ते संत महात्मे सुद्धा आत्मज्ञान सांगतात. तेथील सुखाची सुख स्वादुता जाणे जाणता सवर्म. आणि त्या ठिकाणी जे परमानंदाचं सुख प्राप्त होते, त्या सुखाची जी वार्ता आहे, ते जाणणारे फक्त त्या ठिकाणी स्वाद घेणारे, श्रवण करणारे जे लोक आहेत, तेच त्या ठिकाणी जाणू शकतात. त्या आनंदाचं वर्णन सांगून राहिले या ठिकाणी नाथ महाराज. या लागे मुक्त मुमुक्षु विषयी जन, भागवत धर्मे निवती संपूर्ण. तोची वसुदेवे केला प्रश्न, तेने नारद पूर्ण सुखावला. अशा रीतीनं काय सांगतात आता, की असं मुक्त, विषयी आणि मुमुक्षु हे भागवत धर्माचे अधिकारी आहेत. नाथ महाराज म्हणतात की भागवत धर्मे निवती संपूर्ण. हे भागवत धर्माचं जे ज्ञान आहे, ते ज्ञान मुक्ताईनं ऐकलं किंवा मोक्षनं ऐकलं किंवा विषयी लोकांना जरी ऐकलं, तरी सुद्धा त्याच्या ठिकाणी भक्ती प्राप्त होते, सद्भाव प्राप्त होते आणि सुखाची प्राप्ती होते. जे का पूर्व परंपरागत जीर्ण भागवत धर्म येत, संगावया नारद मुनी निशित उपवादित इतिहासू. या ठिकाणी असा जो भागवत धर्माचा इतिहास आहे, तो इतिहास सांगण्याकरता या ठिकाणी नारद महर्षी वसुदेवाला आत्मज्ञान सांगून राहिले. आता हेचे अर्थी विदेहाचा प्रश्न, संवादती हर्षद 9 जण. ते भागवत धर्म जीर्ण इतिहास संपूर्ण सांगे नाईक. अशा रीतीनं पुन्हा नाथ महाराज काय म्हणतात या ठिकाणी आता, असंच जनक राजानं 9 नारायणाला प्रश्न विचारला आणि तो भागवत धर्माचा इतिहास आहे, तो इतिहास आता नारद महर्षी वसुदेवाला सांगणार आहे. हर्षभ कोण मनशी मुळी, त्यांची सांगेन वंशावळी. जन्मजयांचा सुकुळी, नवन माझी झाली ब्रह्मनिष्ठा. हर्षभ म्हणजे जे कोण कोण होते म्हणतात, की जे 9 नारायण आहे, त्याचा जन्म, त्याचा वंशावळी या ठिकाणी नाथ महाराज सांगतात. स्वयंभू मनुचा सुतू, जान नामे प्रियव्रतू. स्वयंभू मनुचा मुलगा प्रियव्रत होऊन गेला, त्याचा ग्रीद विख्यातू, नाभी त्याचा सुतू सूर्यवंशी. अशा रीतीने या सूर्यवंशाचा विस्तार सांगून राहिले या ठिकाणी नाथ महाराज, की त्या प्रियव्रताचा आग्रीद झाला आणि त्याचा नाभी झाला म्हणतात. प्रियव्रत आग्रीदाचा नाभी झाला, त्या नाभीपासून ज्ञान विलासू. आणि त्या नाभीपासून म्हणजे त्या मुलापासून असा ज्ञानाचा सूर्य निर्माण झाला. वृषभ जन्मला वसुदेवांशू. वृषभाचा जन्म झाला म्हणजे वृषभ ऋषी जन्माला आले. मोक्षमार्ग धर्माचा प्रकाशू, जगी सावकाशू विस्तारिला. असा या सूर्यवंशाचा विस्तार झाला म्हणतात. आतापर्यंत मोक्ष धर्माचा विस्तार केला येणं म्हणजे मोक्षमार्गीचं जे ज्ञान आहे, ते ज्ञान या वृषभ ऋषीनं वसुदेवाला सांगलं. वृषभ वसुदेवाचा अंशू, ये लोकी मोक्ष धर्मविलास विश्वासू. प्रवर्तावया जगदीशू, हा अंशांशू अवतार. अशा रीतीनं हा वृषभ ऋषी, त्या वृषभ ऋषीनं मोक्षमार्गीचं जे ज्ञान आहे, ते ज्ञान जगामध्ये प्रकाशित केलं. त्याचे पंचमस्कंदी चरित्र सांगितले अति सविस्तर. त्याशी झाले शतपुत्र वेदशास्त्र संपन्न. अशा रीतीनं नाथ महाराज काय सांगतात आता, की त्या वृषभाला 100 मुलं झाले
आणि त्या 100 मुलं आहेत ते कसे झाले म्हणतात, त्याही माझी ज्येष्ठ पुत्र अतिशय परम पवित्र. आणि त्याचा जो मोठा मुलगा होता तो अतिशय परम पवित्र होता म्हणता. ऐकदाचे चरित्र अतिविचित्र सांगेन. त्याचं चरित्र या ठिकाणी नाथ महाराज सांगतात. आता तो ज्येष्ठ पुत्र भरतजान, जो ज्येष्ठ पुत्र त्याचं नाव भरत असं होतं, तो नारायण परायण अद्यापि भरतवर्ष उच्चारण त्याचे नावे जान विख्यात. अशा रीतीनं त्याच्या नावानं या भारतभूमीले भारतवर्ष हे नाव पडलं. असा जो भरत राजा होऊन गेला त्या भरताच्या नावानं आपल्या देशाला भारत हे नाव पडलं. तो मनसा वाचा कर्मना अखंड भजे नारायणा वसताही स्वराज्यी धर्मी जाना तो जो आत्मसुखा न चुके. अशा रीतीनं काया वाच्या मनानं अखंड भगवंताचं चिंतन करणारा राजा, राज्यधर्मी म्हणजे राज्यावर बसेल असल्यावर सुद्धा, राजा असल्यावर सुद्धा जो आत्मखुना न चुके, जो आत्मस्वरूपाची भक्ती करत होता, म्हणजे आत्मस्वरूप त्याला कल्पना होती, म्हणजे आत्मस्वरूपाची भक्ती करणारा तो राजा होता. जेवी मार्गी चालता पावले वक्रही टाकिता दैववशी अडखुळीता आश्रयो तत्वता भूमिकाची तेवीची तयाशी असता राज्यधर्म चाळिता यथोचित कर्माचरिता निजी निजात्मता पालटेना. असं राज्य करत असताना सुद्धा तो पवित्र आचरण करणारा होता, म्हणजे त्याचं आचरण पवित्र होतं. त्याची निजी निजात्मता पालटेना म्हणजे आत्मस्वरूपाची भक्ती करणारा होता. या नाव बोली जे अखंड स्थिती जे पालटेना कल्पांती जेत असता सुखी होती पुनरावृत्ती असेना. याला म्हटलं अखंड स्थिती म्हणजेच भगवंताचं अखंड चिंतन करणारा होता. आणि असं अखंड चिंतन करणारा जो राजा भरत राजा होऊन गेला. ऐशे करी सदा चरण आणि नारायण परायण ऐत्याचेही व्याख्यान विशद करून सांगेन. असा पवित्र राजा होऊन गेला आपल्या देशात, भरत नावाचा राजा होऊन गेला. त्याचं चरित्र सांगतात नाथ महाराज. नरांचा समुदाय गहन त्याशी नार म्हणती जाण त्याचे अव्यन म्हणजे स्थान म्हणून म्हणती नारायण आत्म्याशी. अशा रीतीनं आत्मस्वरूपाची भक्ती करणारा तो राजा होऊन गेला. त्याच्या ठाई परायण म्हणजे अनन्यत्वे शरण निवटोनी आपले अहंपण तद्रूपे जाण राहिला. आणि निरहंकार वृत्तीनं त्या ठिकाणी अनन्य भावानं असं भगवंताचं चिंतन करत होता तो राजा. ऐसा तो ऋषभाचा पुत्र जयाशी नाव भरत ज्याच्या नामाची कीर्ती विचित्र परम पवित्र जगा माझी. अद्याप सुद्धा त्या राजाची कीर्ती या जगात आहे. मरावे परी कीर्ती रूपे उरावे. तो भरतू राहिला या भूमिकेशी म्हणून भारतवर्ष म्हणते अशी सकल कर्मारंभी करिता संकल्पाशी त्याची या नामाशी स्मरताती. या भारतामध्ये कोणीही जन्माला आला म्हणतात तर पूर्वसंकल्प जर करत असला तर त्या भारताचं नाव घ्यावं लागतं, म्हणजे भारतभूमीचं नाव घ्यावं लागते. ऐसा आत्माराम जरी झाला तरी विषय संग नवे भला. या लागी त्याचा वृत्तांतो पुढीला सांगेन सकळा ऐके. काय सांगतात नाथ महाराज या ठिकाणी आता, की आत्माराम वृत्ती निर्माण झाली, त्याची आत्माराम स्वरूप प्राप्त झालं त्याच्या ठिकाणी. तरी विषय संगो नवे भला, पण तरी विषयाचा संग काही कामाचा नाही म्हणतात.
म्हणून तुकोबा म्हणतात की न धरी रे संग, राही रे निश्चळ लागून येते मळ ममतेचा. या नावा द्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बळबळते. काय सांगतात त्या ठिकाणी तुकोबा की असं जे न धरी रे संग, राही तू निश्चळ. संग म्हणजे सगळ्याचा संग टाकायचा आहे, म्हणजे विषयाचा संग टाकायचा आहे, या देहाचा संग टाकायचा आहे. न धरी रे संग, राही तू निश्चळ लागून येते मळ ममतेचा. आत्माराम जरी झाला, म्हणजे ज्याच्या ठिकाणी आत्मस्वरूप जरी प्राप्त झालं तरी विषयाचा संग कसा आहे म्हणतात, हे अतिशय वाईट आहे. नामे ख्याती केली उदंड, त्याच्या नावानं खूप ख्याती झाली. खूप पवित्र राजा होता, समुद्र वलयांकित राज्य होते त्याचं. या लागी ज्याने ज्याते म्हणती भरतखंड, त्याच्या नावानं भरतखंड हे नाव पडलं आपल्या देशाला. आणि काही प्रताप प्रचंड, त्याचा वितंड तो ऐका. असा जो राजा होऊन गेला म्हणतात, त्याचं चरित्र सांगतात महाराज या ठिकाणी थोडक्यात. तेने दिग्मंडळ जिंकिले, समुद्र वलयांकित राज्य केले. समुद्र वलयांकित राज्य म्हणजे समुद्रापर्यंत त्याचंच राज्य. त्यानं सर्व दिग्मंडळ म्हणजे पृथ्वी जिंकून टाकली होती. नानाविध भोग भोगिले, जे नाही देखिले सुरवरी. नाना प्रकारचे भोग त्याच्या ठिकाणी निर्माण झाले, जे सूर नर कोणी पाहू शकत नाही असा तो राजा भोग भोगत होता. अनुकूल स्त्रिया पुत्र, अनुकूल मंत्री पवित्र, अशा रीतीनं अनुकूल स्त्रिया होत्या, अनुकूल मंत्री होते त्याच्याजवळ. अनुकूल राज्य सर्वत्र, ते त्यागिले विचित्र नाना भोग. एवढं मोठं समुद्र वलयांकित राज्य, अनुकूल स्त्रिया, अनुकूल मंत्री, अनुकूल दास दास्या. पण तरी सुद्धा त्या राजाच्या ठिकाणी वैराग्य निर्माण झालं. आणि वैराग्य निर्माण झाल्यावर काय सांगतात महाराज आता, की त्या राजाने एवढं मोठं राज्याचा त्याग केला. आणि राज्याचा त्याग करून काय झालं म्हणतात, की तो एकांतात निघून गेला. आणि एकांतात गेल्यानंतर काय झालं म्हणतात, ऐशी भोग भोगलिया पाठी, संडोनी वलयांकित राज्य सृष्टी. स्वय निघाला जगज्जेठी, स्वहित दृष्टी हरिभजनी. आणि भगवंताचं चिंतन करण्याकरता एकांतात निघून गेला तो राजा. जे राज्य वैभव भोगिती, त्याशी कदा नवे गा विरक्ती. जे राज्य वैभव भोगणारे लोक आहे त्याच्या ठिकाणी स्वप्नात सुद्धा विरक्ती म्हणजे वैराग्य प्राप्त होत नाही. भरते केली नवल ख्याती, शेविला श्रीपती भोगत्यागे. पण भरत राजानं मोठं नवल केलं, भगवंताचं चिंतन करण्याकरता एवढे मोठे भोग टाकून दिले. ज्या घरी कुल स्त्रिया राज्य राणीव संपत्ती, 18 भार वनस्पती फले फुळे ओढती. 22 पोखरणी नदी गंगा वाहती. तुकोबानं वर्णन केलं त्या राजाचं, की एवढं मोठं सुख समृद्धी त्याच्या ठिकाणी होती, सुखाचं राज्य होतं. पण काय झालं म्हणतात, की स्वतःचं हित करण्याकरता तो राजा निघून गेला. तो येण्याची जन्मे जाण, होवावया मोक्षाशी आरोहण. तो याच जन्मात मोक्ष प्राप्त करणार होता. परी झाले जन्मांतर कारण, तेही विंदान सांगेन. पण जन्मांतराले कारण झालं म्हणतात. काय कारण झालं, सन्निहित प्रसूती काळी, मृगी जडप्राशिता जडी. ऐकोनी पंचाननाची आरोळी, उडाली तत्काळी अतिसत्राने. हा राजा आंघोळ करत होता म्हणता गंगेच्या तीरावर, गंगेमध्ये स्नान करत होता. आणि स्नान करता करता काय झालं, की त्या ठिकाणी एक हरणी आली. आणि ते हरणी त्या ठिकाणी पाणी पियायला लागली. पण पाणी पित असताना काय झालं म्हणतात, की तिनं वाघाची आरोळी ऐकली. आणि वाघाची आरोळी ऐकल्यामुळे तिनं जोरानं उडी मारली या काठाहून त्या काठावर. धाके गर्भवतीचा पडला जडी. त्या धाकानं काय झालं, ते गर्भीण होती. तिच्या पोटातलं जे बाळ होतं, जे हरणाचं पिलू होतं, ते पाण्यात पडलं म्हणतात.
भरत स्नान करी ते वेळी, भरत राजा त्या ठिकाणी स्नान करत होता त्यावेळेस. देखोनी कृपाळू कळवळी काढी तात्काळी दयालुत्वे, दया निर्माण झाली त्या राजाच्या ठिकाणी. आणि ते पाळस होतं हरणाचं, ते लहानसं पाळस पाण्याच्या बाहेर काढलं. मृगी नयेची परतून, आणि ते हरण जे होतं म्हणतात ते हरणी, ती पुन्हा परतून आली नाही, कारण तिला वाघाची आरोळी ऐकू आली. मातृहीन हे अति दीन, अति दीन होतं ते बालक, म्हणजे त्याचं जे पाळस होतं हरणाचं. भरत पाळी भूत दयेने मृगममता पूर्ण वाढली, त्या भरतानं आपल्या पर्णकुटीवर आणलं ते पिलू, ते पाळस, हरणाचं पाळस आणलं, आणि ते पूर्ण ममतेनं त्या ठिकाणी तो राजा त्याचा सांभाळ करायला लागला त्या पिलाचा. स्नान संध्या अनुष्ठान, नाथ महाराज काय सांगतात त्या ठिकाणी. आता तो स्नान करत होता, संध्या करत होता, त्रिकाल संध्या करणारा राजा होता. आणि त्रिकाल संध्या करणारा राजा काय म्हणतात त्या ठिकाणी, अनुष्ठान करत होता. करिता मृग आठवे क्षणोक्षणा, स्नान करायला गेला तरी त्या हरणाच्या पिलाची आठवण. आरंभिल्या जप ध्यान मृगमय मन भरताचे, जप करायला लागला किंवा ध्यान करायला लागला परमात्म्याचं, तर त्याच्या मनामध्ये काय येत होतं, त्याच्या ध्यानात ते हरणाचं पिलू येत होतं. पहा, आसनी भोजनी शयनी मृग आठवे क्षणोक्षणी, मृग न देखता नयनी उठे गजबजोनी ध्यान त्यागे. काय वर्णन करून राहिले या ठिकाणी नाथ महाराज आता त्या भरताचं. भोजनी, आसनी, शयनी, त्याला त्या मृगाचं ध्यान लागलं म्हणतात. मृग जर मन दिसला नाही तर गजबजून ध्यानाला जरी बसायला असला तरी तो उठत होता. ममता बैसली मृगापाशी, ममत्व निर्माण झालं. मृगवना गेला स्वइच्छेशी, काही दिवसानं काय झालं म्हणतात की तो वनात निघून गेला, मृग मोठा झाला. त्याचा खेदू करिता भरताशी काळा करशी देहाते, इकडे खेद निर्माण झाला राजाच्या ठिकाणी, दुःख निर्माण झालं की अजूनही हरण वापस येऊन नाही राहिलं आपलं. तेवढ्या टायमात काय झालं म्हणतात की त्या संधी पाहून, अशी संधी पाहिली काळानं की भरताचं ध्यान कोणाकडे आहे, भरताचं ध्यान त्या हरणाच्या पिलात आहे. अशी काळानं संधी साधली आणि काळानं उडी टाकली म्हणतात त्याच्या देहावर. काळा करशी देहाते या लागी साचची जान, ममते पाशी असे मरण, जो निर्मम संपूर्ण त्याशी जन्म मरण स्पर्शेना. दृष्टांत सांगून राहिले या ठिकाणी नाथ महाराज आता की ममत्व जर निर्माण झालं, कोण्याही ठिकाणी जर ममत्व निर्माण झालं तर काय म्हणतात, ममतेपाशी असे मरण, जो निर्मम संपूर्ण त्याशी जन्म मरण स्पर्शेना. निर्मम म्हणजे कोणतीही आसक्ती चित्त या ठिकाणी नसणं. अशी अवस्था ज्यावेळेस आपल्या ठिकाणी निर्माण होईल त्यावेळेस त्या ठिकाणी जन्मही नाही आणि मरणही नाही, अशी अवस्था निर्माण होते, म्हणजे मुक्ती प्राप्त होते. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यप्रयाती त्यजम यप्रयाती समद्भावम याती नास्तत्र संशया. भगवंताने गीतेत वर्णन केलं, काय सांगतात, अंतकालेचे मामेव म्हणजे अंतकाळाच्या वेळेस माणसाले जशी बुद्धी निर्माण होईल तसा पुढचा जन्म भेटत असते. देहाशी येता मरण भरताशी मृगाचे ध्यान, हा देह सोडता सोडता काय झालं म्हणतात की भरताच्या ठिकाणी त्या मृगाचं ध्यान लागलं. तेने मृगजन्मे पावे आपण जन्मांत कारण झाले ऐशे. एवढा मोठा राजा राज्यवैभवाचा त्याग करून एकांतात गेला म्हणतात. तपश्चर्या करायला लागला पण त्या ठिकाणी मृगाचं ध्यान लागलं. पावर त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागला. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, जळ भरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. तो कोवा म्हणतात की जळ भरत राजा हरणीच्या गर्भात गेला आणि तो पुन्हा काय झालं म्हणतात की त्याला हरणीचा जन्म घ्यावा लागला. कृपेने केला जो संगू तोची योगिया योग भंगू,
या लागी जो निसंगो तो भंगो साधक. काय सांगता या ठिकाणी नाथ महाराज की जो कृपेनं संग जरी केला, कोणताही संग जर केला माणसानं, तो बाधक ठरते. आणि प्रत्येक मनुष्य या जगात काय म्हणतात की पंचविषयाच्या संघात आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या पंचविषयाच्या संघात प्रत्येक मनुष्य आहे. आणि त्या संघात असल्यामुळे त्याचा उद्धार कसा होईल. या ठिकाणी तर उद्धार करण्याकरता आले सर्व लोक. तुम्ही आपण सर्व लोक या जगात जन्म मरण परंपरा समाप्त करण्याकरता आलो. पण कृपेने जो केला संगुनाथ महाराज म्हणतात, कृपेनं जो संग धरला तोची योगी योग भंगो. योगी लोकांना भंग करणार आहे. चित्ताचा भंग झाला त्या राजाच्या. या लागी जो निसंगो तो अभंगो साधक. याच्याकरता नाथ महाराज म्हणतात की अभंग व्हायचा आहे म्हणजे निसंग व्हायचा आहे. न धरी रे संग राहितू निश्चळ लागो नेती म्हण ममतेचा तुकोबा म्हणतात की निसंग अवस्था प्राप्त करायची आहे. आणि निसंग अवस्था प्राप्त करून तुमच्या आपल्या ठिकाणी जे भक्ती आहे, जे भगवंताचं ध्यान आहे, ते एकाग्र चित्तानं निसंग अवस्थेत करायचं आहे. म्हणजे कोणत्याही संघात जायचं नाही. तुमच्या आपल्या ठिकाणी या देहाचा संघ आहे आणि या देहाच्या संघामुळे अनेक प्रकारच्या वासना आहे, अनेक प्रकारचे विकार या देहात आहे. आणि या विकारात तुम्ही आपण सर्व लोक फसून गेलो. सूरत फसी संसार में ताते पड़ गई दूर, सूरत बांधी स्थिर करो आठवं पैर हुजूर. कबीर साहेब काय सांगतात की सूरत फसी संसार में, आपलं ध्यान या संसारात फसून गेलं सगळ्या लोकांचं. वाके पड़ गई दूर, सूरत बांधी स्थिर करो आठवं पैर हुजूर. सूरत बांधून स्थिर करायची आहे म्हणजे आपली चित्तवृत्ती एकाग्र करायची आहे, स्थिर करायची आहे. आणि स्थिर करून त्याच्या ठिकाणी भगवंताचं ध्यान प्रगट करायचं आहे. ध्यान करायचं आहे पहिल्यानं. अभ्यासाहुनी गहन पार्था मग ते ज्ञान. ज्ञानाहुनी ध्यान विशेष जे. अभ्यास करता करता आत्मस्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची आहे. आणि आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर असं जे पवित्र ध्यान आहे ते ध्यान करायचं सांगलं या ठिकाणी भगवंतानं. आणि असं ध्यानाची जी अवस्था आहे ते ध्यानाची अवस्था फलद्रूप करायची आहे. आणि ध्यानाची अवस्था फलद्रूप झाल्यानंतरच काय होते म्हणतात की त्याचा अनुभव प्राप्त होते आत्मस्वरूपाचा. आणि आत्मस्वरूपाचा अनुभव जोपर्यंत प्राप्त होणार नाही तोपर्यंत भक्ती करायची आहे. कोणाची भक्ती करायची आहे या ठिकाणी? सद्गुरूची भक्ती करायची आहे म्हणतात. गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन आणि दर्शनी समाधान आती जैशी. ज्ञानेश्वर महाराज काय लिहितात ज्ञानेश्वरीत की दर्शनी समाधान आती जैशी गुरु तेथ ज्ञान. ज्या ठिकाणी सद्गुरू आहेत त्या ठिकाणी ज्ञान आहे. ज्ञानी आत्मदर्शन, त्या ज्ञानानं तुमच्या आपल्या ठिकाणी आत्मस्वरूपाचं दर्शन करायचं आहे. आणि आत्मस्वरूपाचं दर्शन झाल्यानंतरच आपल्या ठिकाणी शांती प्राप्त होते. आणि अखंड शांती कशाला म्हणतात? येशाम ब्राह्मी स्थितीत पार्थ. शेवटच्या श्लोकात लिहितात, दुसऱ्या अध्यायाचा शेवटचा श्लोक काय म्हणतात ज्ञानेश्वर महाराज? येशाम ब्राह्मी स्थितीत पार्थ. अशी जे येशाम ब्राह्मी स्थितीत पार्थ म्हणजे अशी स्थिती जी आहे ते ब्रह्मस्वरूपाची स्थिती जी आहे अखंड प्राप्त होते. येशाम ब्राह्मी स्थितीत पार्थ. भगवंतानं शेवटच्या श्लोकात लिहिलं त्या ठिकाणी. पहिल्या श्लोकात प्रश्न विचारला की स्थित प्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव. आणि स्थिती किम प्रभाषेत किमाशेत व्रजेत किम. अशा रीतीनं अर्जुनानं प्रश्न विचारल्यानंतर भगवंतानं लगेच उत्तर सांगलं त्या ठिकाणी की स्थित प्रज्ञाचे लक्षणं सांगत असताना जे भगवंताचं चिंतन करणारे लोक आहे, योगी लोक आहे, ते योगी लोकांचं वर्णन सांगून राहील त्या ठिकाणी. भगवंत काय सांगतात की असे जे योगी लोक आहे ते भगवंताचं ध्यान करता करता आत्मस्वरूपाची प्राप्ती करून घेतात. आणि आत्मस्वरूपाची प्राप्ती झाल्यानंतर त्याच्या ठिकाणी अनुभव प्राप्त होते. आणि असा अनुभव ज्यावेळेस प्राप्त होईल त्यावेळेस माणसाच्या जीवनाचं कल्याण होईल. त्याला म्हटलं जीवनमुक्त अवस्था. आणि अशी जीवनमुक्त अवस्था प्राप्त करून घेण्याकरताच तुम्ही आपण या जन्मात आलो. जिवंतपणे प्राप्त करायचं आहे. मेल्यावर जीवन मुक्ती आहे काय? भोजन ते भक्ती, मरण ते मुक्ती पाषाण्याची तुकोबा म्हणतात. कारण जिवंतपणे मुक्तीचा अनुभव प्राप्त करायचा आहे. अंतकाळी जे मती तेची प्राणियांशी जानगती. काय सांगता या ठिकाणी नाथ महाराज? आता अंतकाळाच्या वेळेस माणसाच्या ठिकाणी जशी बुद्धी निर्माण होईल तशी त्याची गती निर्माण होते.
या लागी श्रीकृष्ण चित्ती अहोरात्री स्मरावा. परी मृगदेही जाण भरताशी श्रीकृष्ण स्मरण. कारण त्यानं तपश्चर्या केली होती भरत राजानं. त्या मृगाच्या देहात जरी गेला तरी त्याला भगवंताचं चिंतन आठवत होतं त्या ठिकाणी. पूर्वी केले जे अनुष्ठान ते अंतर्जान कदा नेदी. कारण केलेली भक्ती जी आहे ते पूर्वजन्मात भक्ती केलेली असली होती म्हणून त्याच्या ठिकाणी ते भक्ती फलद्रूप झाली. लक्षात ठेवा. मागुता तिसरे जन्म पाहे. पुन्हा जन्माला आला भरत राजा. तिसऱ्या जन्मात काय झाला म्हणतात, तो जळ भरत नाम लाये. तिसऱ्या जन्मात जळ भरत नावानं जन्माला आला. तेने तो निर्ममत्व राये. तेने होय नित्यमुक्त. त्याला कळलं त्या भरताले त्या ठिकाणी तो निर्ममत्व म्हणजे कोणत्याही प्रकारची आसक्ती न धरता या देहाची सुद्धा त्याच्या ठिकाणी आसक्ती शिल्लक राहिली नाही. निर्ममत्व म्हणजे निर्मुक्त अवस्था प्राप्त झाली, जीवनमुक्त अवस्था प्राप्त झाली. बहुता जन्मीची उणीव येणे जन्मे काढली बरवी. निजात्मा कळोनी जीवी परब्रह्म पदवी पावला. अशा रीतीने नाथ महाराज म्हणतात की पुष्कळ जन्माचा त्यानं अभ्यास केला, भगवत चिंतनाचा अभ्यास केला. या जन्मात आल्यानंतर तिसरा जन्म झाला प्राप्त झाले आणि त्या ठिकाणी त्यानं भक्ती केली, भगवंताची पुन्हा भक्ती केली. आणि निजात्मा जो आहे आपल्या प्रकृतीतलं जे आत्मस्वरूप आहे ते आत्मस्वरूप त्यानं आकर्षित केलं म्हणजे त्या आत्मस्वरूपाची भक्ती केली. भक्ती कोणाची करायची आहे म्हणतात, सद्गुरूची भक्ती करायची आहे. आणि सद्गुरूच्या कृपेनं आपल्या प्रकृतीतलं जे आत्मस्वरूप आहे ते आत्मस्वरूप पाहायचं आहे प्रत्येकाला. आणि आत्मस्वरूप प्राप्त झाल्यानंतर असं जे परब्रह्म स्वरूप आहे ते परब्रह्म स्वरूप आपल्या ठिकाणी प्रगट होते आणि त्यावेळेस आपल्या जीवनाचं कल्याण होते म्हणतात. ऋषभपुत्र उत्पत्ती शतबंधूजा निश्चिती. त्यात हे ज्येष्ठाची स्थिती उरल्यांची गती ते ऐका. आतापर्यंत मोठ्या मुलाचं वर्णन केलं, जो भरत राजा होऊन गेला त्या भरताचं वर्णन केलं. ऋषभ राजाचा हा मोठा मुलगा होता. नव खंडाप्रती ते केले खंडाधिपती. 81 जणांची स्थिती कर्ममार्गी होती प्रवर्तक. असे जे 81 मुलं होते ते 9 खंडावर 9 बसून दिले एका एका खंडावर. असे कर्ममार्गी झाले ते 9 लोक, 81 लोक. उरले ते 9 जण सकळ भाग्याचे भूषण. आता त्यातले 9 लोक उरले म्हणतात ते सर्व जगातलं भाग्य होतं, सर्व भाग्याचं भूषण होतं म्हणतात 9 लोक. ब्रह्मज्ञानाचे अधिष्ठान ऐकलक्षण तयाचे. ब्रह्मज्ञानाचं अधिष्ठान होतं ते 9 जण. वृषकुळी कुळदीप स्नेहसूत्रे विन दैदिप्य. 9 जण स्वय सद्रूप सायुज्य स्वरूप प्रकाशक. त्या वृषभ कुळामध्ये हे 9 जण दैदिप्यमान असे 9 जण भगवंताचे चिंतन करणारे होते. सायुज्य स्वरूप त्याच्या ठिकाणी प्रकाशक व्हायला होतं. म्हणजे सायुज्य मुक्ती जी आहे स्वस्वरूपाची भक्ती करून ते स्वस्वरूपाला प्राप्त व्हायला होते. आत्माभ्यासी परिश्रम. आत्म्याचा अभ्यास केला ते म्हणजे आत्मस्वरूपाची प्राप्ती केली. करोनी निरशिले कर्मा कर्म. या लागे ते अकृताश्रम निजनिशिमा स्वय झाले. शब्दबोधे सदोदित ब्रह्मज्ञान पारंगत. शिष्य प्रबोधी समर्थ परमाद्भुत अतिदक्ष. असे होते ते 9 नारायण म्हणतात की शब्दज्ञानात पारंगत होते, ब्रह्मज्ञानात पारंगत होते आणि शिष्याच्या ठिकाणी आत्मज्ञान सांगण्याकरता सुद्धा, परमाद्भुत आत्मज्ञान सांगण्याकरता सुद्धा पारंगत होते. ते ब्रह्मविद्येचे चालते डिंब. हे ब्रह्मज्ञानाचे चालते सूर्यनारायण होते. त्यांचे अवयव ब्रह्मकोंब. ते विद्येचे प्रतिबिंब स्वयं परब्रह्म. स्वयं परब्रह्म त्या ठिकाणी प्रगट होईल होतं. 10 दिशा एकुची दोरा भरोनी पांगुरणे मुनीश्वरा.
वारा वळोनी कळतोरा बांधिला पुरा ग्रंथी रूप आकाशाच्या ठाई अंबरत्व केले ती ते चिदंबर बाई एकची नवाई पांघरुण प्राणापान वळोनी दोन्ही गाठी केली नाभीच्या ठाणी गाठी केली नाभीच्या ठाई तव जीवांची सुटली पायी तेची नवाई ब्रह्मसूत्र. अशा रीतीने नाथ महाराज काय सांगता या ठिकाणी. आता असे जे 9 नारायण होते त्यानं प्राण आणि अपान एका ठिकाणी आणून आपल्या ठिकाणी जे नाभीच्या ठिकाणी म्हणजे आपल्या नाभीच्या ठिकाणी काय म्हणतात की अशी जी कुंडलिनी नामक शक्ती आहे ती शक्ती त्यानं जागृत केली आणि त्याच्या ठिकाणी असणारी जी जीवग्रंथी आहे म्हणजे त्याचा जीवग्रंथी म्हणजे जीवस्वरूप जे आहे ते जीवस्वरूप नष्ट झालं आणि त्याच्या ठिकाणी शिवस्वरूपाची प्राप्ती झाली म्हणतात. हैशे परब्रह्म वैभवे असं तर परब्रह्माचं वैभव होतं म्हणतात. त्याच्याजवळ म्हणजे परब्रह्म स्वरूपाचं ज्ञान होतं. निडारले निज अनुभवे त्यांची सांगेन मी नावे यथा गौरवे ते ऐका. आता नाथ महाराज म्हणतात की मी त्याचे नाव सांगतो. ज्यांचे नाम ऐकता कापतकाळ पळे मागुता. त्याचं नाव जरी ऐकलं म्हणता 9 नारायणाचं तर काळ सुद्धा त्या ठिकाणी येऊ शकत नाही. संसार नुदवी माता नामस्मरता जयांचे. त्याच्या नावात एवढी मोठी सामर्थ्य शक्ती आजही की त्याचं नाम नुसतं ऐकलं तर त्या ठिकाणी काळाची सुद्धा गती राहू शकत नाही म्हणजे काळ सुद्धा त्या ठिकाणी येऊ शकत नाही. संसार नुदवी माता नामस्मरता जयांचे. संसार म्हणजे जन्म मरण परंपरेचं जे अनिवार्य दुःख आहे ते दुःख सुद्धा त्याच्या नामस्मरणानं समाप्त होऊन जाते. त्यांची या नामाची कीर्ती. त्याच्या नावाची कीर्ती सांगून राहिले आता नाथ महाराज काय म्हणतात. ऐक सांगेन परीक्षिती. शुकाचार्य मुनी सांगून राहिले की राजा त्याच्या नावाचं वर्णन आहे का. आता ज्यांचे नामे आतुडे मुक्ती जाण निश्चिती भाविका. भाविक लोक पाहिले त्याच्या ठिकाणी मुक्ती प्राप्त होते त्याच्या नावानं. असे जे सगळ्या जगाचे गुरु आहेत आणि संपूर्ण जगाचे जे गुरु आहेत आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला आणि गोरक्ष ओढवला गैनी प्रसादे निवृत्ती दातार आणि ज्ञान देवासार चोजविले. अशी गुरु परंपरा आहे आणि त्या गुरु परंपरेतलं जे ज्ञान आहे ते ज्ञान या ठिकाणी नाथ महाराज तुम्ही आपल्याला सांगून राहिले आणि अशा गुरुचं नाव सांगून राहिले. आता अशा गुरु परंपरेतलं जे पहिलंच नाव आहे ते या ठिकाणी नाथ महाराज सांगून राहिले. कवीर हरिरांतरिक्ष प्रबुद्ध पिप्पलायन आविरोत्रोथ द्रुमिलश्च चमसक करभांजन. कवी हरि अंतरिक्ष प्रबुद्ध पिप्पलायन देख आविर्होत्रो द्रुमिल सुटंक चमस निर्दोष करभांजन. अशा रीतीने नाथ महाराज म्हणतात की कवी नारायण होऊन गेले, हरी नारायण, अंतरिक्ष नारायण, प्रबुद्ध नारायण, पिप्पलायन नारायण, अविर्होत्र नारायण, ध्रुवील नारायण आणि शेवटचे जे आहेत ते चमस नारायण आणि करभंजन नारायण शेवटचे. असे 9 नारायण या ठिकाणी प्रगट झाले आणि त्या 9 नारायणाचं वर्णन सांगून राहिले आता नाथ महाराज. एवं नवही नावे जाण यांचे करिता नामस्मरण सकळ पापा निर्दळन हे महिमा पूर्ण तयांची. त्याची महिमा सांगून राहिले या ठिकाणी नाथ महाराज. 9 नारायणाची महिमा काय आहे ते 9ही नारायण त्याचं नुसतं नाव जरी घेतलं तरी सर्व पाप भस्म होऊन जाते म्हणजे सर्व पाप नाहीसं होऊन जाते. एवढी मोठी त्याच्या नामात शक्ती आहे. त्यांची परमहंस स्थिती सांगेन मी तुझ प्रती त्यांचे पावन होय क्षिती त्या या नवमूर्ती पुण्यपूज्य. की त्याच्या नावानं केवढंही जरी पाप असलं तरी नष्ट होऊन जाते आणि त्याची परमहंस गती जी आहे ते परमहंस गती या ठिकाणी नाथ महाराज वर्णन करून राहिले की त्यांच्या पायानं हे भूमी जे आहे ते भूमी पवित्र झाली म्हणतात. कारण भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. या भारतात कोणीही जन्माला आला नाथ महाराज म्हणतात तर हे परम भाग्य आहे. कारण भरतखंडामध्ये
असे 9 नारायण अवताराले आले आणि त्या 9 नारायणानं हे ब्रह्मज्ञान आणि हे आत्मज्ञान हे जगापुढे मांडलं. ते वेगळे दिसती नवांक, परी भगवद रूपे अवघे एक. संता संत जन अनेक, आपणा सकट देख एकत्वे पाहती. ते 9 जरी वेगळे वेगळे जरी दिसत असले म्हणतात, तरी त्याच्या ठिकाणी संत आणि असंत हा जो भेद आहे, तो भेद त्याच्या ठिकाणचा समाप्त झालता. त्याच्या ठिकाणी संतत्व प्राप्त झालं. ज्याशी तव असंतता, उरली नाही गा सर्वता. संत म्हणावया पुरता, भेदू नये हाता चिन्मयत्वे. संत आणि असंत हा जो भेद आहे, तो भेद त्याच्या ठिकाणी शिल्लक राहिला नव्हता. जग परिपूर्ण भगवंते, आपण वेगळा नुरे ते. तो भगवद रूप समजते, भूते महाभूते स्वय देखे. हेही देखणे देखते, हेही देखते देखणे. तेही स्वय आपण होणे, होणे न होणे येणे जाणे. हे गिळून लक्षणे विचारती मई. काय सांगता या ठिकाणी नाथ महाराज जातात, या पृथ्वी तलावर संत महात्म्याची ज्या ठिकाणी पदस्पर्श होतात, ते भूमी अतिशय पवित्र होऊन जाते. त्याच्या पायानं आपल्या भारतभूमीतलं, त्याच्या पायानं आपली भारतभूमी अतिशय पवित्र आहे. ते कुठे कुठे फिरत होते म्हणतात, वैकुंठ कैलास सुरसिद्ध स्थाने. इथल्या दूर दूर फिरत होते, वैकुंठात जात होते, कैलासात जात होते, स्वर्गात जात होते, सिद्धस्थानावर जात होते. सप्तपाताळाती गमने, सप्तपाताळात जात होते, खाली सुद्धा जात होते. एवं श्लोकोक्त 14 भुवने, स्वइच्छा विचरणे कामना रहित. कोणतीही कामना मनातून धरता म्हणजे कामना रहित, स्वइच्छा रहित फिरत होते. कारण जगाचा उद्धार करण्याकरता संत महात्मे पृथ्वी विचरण करत असतात, म्हणजे या पृथ्वीवर फिरत असतात. त्यांची जीवी नाही विषयासक्ती, या लागी खुंटे ना त्यांची गती. त्याच्या चित्तात कोणत्याही प्रकारचा विषय नव्हता किंवा विषयासक्ती नव्हती, म्हणून त्यांची गती जी आहे ती कदापि खुंटत नव्हती म्हणतात. इच्छा मात्रे गमन शक्ती, सुखे विचरती निष्काम. अशी निष्काम अवस्था त्या ठिकाणी निर्माण झाली. आणि या निष्काम अवस्था ज्यावेळेस निर्माण होते, त्यावेळेस संत आणि असंत ही अवस्था समाप्त होऊन जाते. जेथे मनाचा प्रवेश नाही, त्यांची पायवाट ते ठाई. ऐसे स्वइच्छा विचारतामयी, आले ते पायी कर्मभूमीशी. काय सांगता या ठिकाणी नाथ महाराज आता, की ज्या ठिकाणी मनाचा प्रवेश होत नाही, त्या ठिकाणी सुद्धा ते जात होते. स्वइच्छेनं या पृथ्वी तलावर फिरत होते. आणि फिरता फिरता काय झालं म्हणतात, कर्मभूमीत आले, म्हणजे या मृत्यू लोकात आले. आणि या मृत्यू लोकात कोण्या ठिकाणी आले म्हणतात, मही विचरता वितंड. या पृथ्वीवर फिरता फिरता म्हणतात, पातले अजनाब खंड. तो विदेहाचा या प्रचंड, मिनले उदंड ऋषीश्वर. त्या ठिकाणी मोठे मोठे ऋषी लोक होते. अजनाब खंडात आले म्हणजेच कोण्या ठिकाणी आले म्हणतात, की जनक राजाच्या नगरीत आले. आणि जनक राजाच्या नगरीत आल्यानंतर काय झालं म्हणतात, त्या ठिकाणी मोठा यज्ञ चालू होता. आणि त्या यज्ञात मोठे मोठे ऋषी लोक आहुती देत होते. याग वेदोक्त विधिनिका, कूपमंडप पेटिका, आओ साधोनी नेटका, विधान पेटिका अतिशुद्ध. अशा रीतीने त्या ठिकाणी मोठा यज्ञ चालू होता. आणि मोठे मोठे लोक त्या ठिकाणी, याज्ञिक लोक त्या यज्ञात आहुती टाकत होते. श्रुक्श्रुवा संधाने, विस्तारोने परिस्तरणे, अखंड वसुधारा दंडाप्रमाणे, ऋषी मंडने होम करीती. काय सांगता या ठिकाणी नाथ महाराज, तो राजाच्या घरचा यज्ञ होता, आणि तोही जनक राजाच्या घरचा यज्ञ. आणि एवढा मोठा यज्ञ चालू होता म्हणतात, की त्या ठिकाणी अखंड वसुधारा दंडाप्रमाणे, म्हणजेच काय म्हणतात, त्या ठिकाणी अखंड तुपाची धार चालू होती, हत्तीच्या सोंडे एवढी. आणि हत्तीच्या सोंडे एवढी तुपाची धार त्या अग्नीत पळत होती. आणि ऋषी लोक मंत्र म्हणत होते. असा जोरदार होम चालू होता त्या ठिकाणी. होम होता संपूर्ण. आता शेवटचा दिवस आला त्या होमाचा. 7 दिवसपर्यंत होम केला त्या ठिकाणी. आणि होम केल्यानंतर शेवटच्या दिवशी काय झालं म्हणतात,
होम होता संपूर्ण पूर्णाहुती समयी जाण एता देखिले नवैजन दैदिप्यमान निज तेजे. शेवटच्या दिवशी होम करायच्या शेवटच्या दिवशी काय झालं म्हणतात, पूर्णाहुती करायच्या दिवशी 9 नारायण त्या ठिकाणी आले त्या यज्ञात. आणि 9 नारायण आल्यानंतर काय झालं म्हणतात, अमित सूर्याची कोटी हरपती नखतेजां मुष्टी. तो भगवंतची धरला पोटी त्यांची तेजांची गोटी. त्यांची तेजाची गोटी अलौलिक. अशा रीतीने अमित सूर्य की ज्याच्या एका केसात आहे. आणि असा जो परमात्मा आहे तो परमात्मा ज्यानं आपल्या हृदयात धरला, असे जे संत महात्मे आहे त्याचं तेज सुद्धा अलौकिक होतं म्हणतात. कारण भगवंताचं तेज कसं आहे, कोटी चंद्र सूर्य एका रोमात आहे, म्हणजे एका केसात कोटी चंद्र सूर्याचं तेज आहे परमात्म्याच्या अंगात, एका केसात. आणि असा जो परमात्मा आहे तो परमात्मा ज्यानं आपल्या हृदयात धारण केला त्याचं तेज सुद्धा अलौकिक होतं म्हणतात. त्यांची अंग प्रभा सूर्य लोपता हे उभा. त्याच्या प्रभेनं म्हणजे त्याच्या तेजानं सूर्यनारायण सुद्धा लोपत होता. एवढं मोठं तेज होतं त्या 9 नारायणाचं. जी प्रवेशी आणली शोभा चैतन्य गावा साकार. ते भगवत भाव वैभव भगवंताचे निज गौरव. भक्तीचे भाग जे 9 ते ना ते हे जाण सर्व मूर्तिमंत. असे 9 खंड पृथ्वीचे अलंकार होते आणि 9वीत भक्तीचं वैभव होतं. असे 9 नारायण त्या ठिकाणी आले. नवखंड पृथ्वीचे अलंकार, नवनिधीचे निजसार, नवरत्नाचे निज भांडार. ते हे साकार 9 जन की ते 9 नारायण. स्वय प्रगटले आपण 9 नृसिंह जाण दैदिप्यमान पयाले. आव्हानिले तिन्ही अग्नी उभे ठेले त्या ते देखोनी. ते हे भागवती देखले नयनी इतरा लागुनी दिशेना. काय झालं म्हणतात त्या ठिकाणी की 9 नारायण येताबरोबर 3ही अग्नी त्या ठिकाणी हात जोडून उभे राहिले 9 नारायणाच्या पुढे. येता देखोनी तेजमूर्ती ऋत्विजाचार्य उभे ठाकती. सर्व ऋषी लोक, ऋत्विज लोक, आचार्य लोक. सौमा धावे विदेह नृपती स्वानंद वृत्ती सन्मानी. सौमा म्हणजे त्याचं स्वागत करता जनक राजा सुद्धा त्या ठिकाणी धावून गेला. आणि काय झालं म्हणतात की मोठ्या सन्मानानं आनंद वृत्तीनं सन्मान केला आणि मोठ्या हार टाकले त्या ठिकाणी. मोठं स्वागत केलं त्या 9 नारायणाचं. जनक राजानं आपल्या डोक्यातला मुकुट काढला. सवेग घाली लोटांगण मुकुट काढोनी आपण. मस्तकी वंदोनिया चरण पूर्णाधरे जाण. अंता झाला. म्हणजे पूर्णाधारानं लोटांगण घातलं जनक राजानं. आणि लोटांगण घालून पूर्ण आदरानं काय केलं म्हणतात, त्या 9 नारायणाले आपल्या मंडपात आणलं. त्या ते जाणोनी भगवत परो विदेहाल्लाद थोर. त्यांचे पूजेशी अत्यादर स्वय सादर पै झाला. श्रद्धायुक्त चरणक्षालन धूप दीप सुमन चंदन. पूजा मधुपर्क विधान केले संपूर्ण यथायोग्य. असं 9 आसनं टाकले. मोठे सोन्याचे आसनं आणले त्या ठिकाणी. सोन्याचे पिढे बसवले आणि त्या मंचकावर 9 नारायण बसवले आणि दैदिप्यमान अशी 16उपचारे चरणक्षालन केलं आणि 16उपचारे पूजा केली संत महात्म्याची. संत येते घरा तोची दिवाळी दसरा म्हणतात. निजांगीच्या निजप्रभा अंगाशी आणली शोभा. काय ब्रह्मविद्येच्या गावा शोभे नवप्रभा शोभायमान. निज हृदयचे ब्रह्मज्ञान परिपाके प्रकाशले पूर्ण. तेची निजांगा मंडन इतर भूषण त्या नाही. त्याच्या ठिकाणी त्याच्या हृदयात जे ब्रह्मज्ञान होतं ते परिपक्व होतं आणि प्रकाशमान होतं. आणि ते प्रकाशमान झालेलं जे ब्रह्मज्ञान होतं ते ब्रह्मज्ञान म्हणजे त्या 9 नारायणाचं भूषण होतं. मुकुट कुंडले कंकण मूर्खांगे बांती पूर्ण. काही लोक सोनं घालतात अंगावर, मुकुट कुंडल घालतात आणि ते मूर्ख लोक आहे म्हणतात.
ते शोभा लोपोनी मूर्खपणा बाहेर संपूर्ण प्रकाशे. कारण मूर्खाच्या अंगावर किती घातलं, सोनं घातलं तरी ते बाहेर संपूर्ण प्रकाशमान होते त्याचा मूर्खपणा. तैसे नवती हे ज्ञान घन ब्रह्मपूर्णत्वे विराजमान. तेची त्याशी निजंगा मंडन इतर भूषण त्या नाही. ब्रह्मानुभवे संपूर्ण पूर्ण ब्रह्मानुभवे पूर्णत्व पूर्ण इंद्रियद्वारा विराजमान. ते त्यांशी निज शांती भूषण मुकुट कंकन ते तुच्छ. नागा वाखा निले संकादिक त्या समान की अधिक. ऐसा विचारिता परिपाक त्या वेगळीक अशेना. मागे संकादिक मुनीचं वर्णन सांगलं. त्या संकादिक मुनीत आणि यांच्यात कोणत्याही प्रकारचा भेद नव्हता. त्यांची यांची एक गती, त्यांची यांची एक स्थिती, त्यांची यांची एक शांती भेदुनी स्थिती अशेना. त्यांच्या ऐशे हे सखे बंधू, त्यांच्या ऐशा समान बोधू, त्यांच्या ऐसा अनुवादू धन्य सर्वता भेदू अशेना. ते चौघे हे 9 जना अवघ्या एकची ब्रह्मज्ञान. त्यांची यांची शांती समान हे विदेहाशी पूर्ण कळू सरले. ऐशे परिपूर्णत्व जाणुनी राजा सुखावे स्थिती ऐकोनी. मग अति विनीत होनी मृदू मंजुळ वचनी विनवीत. अशा रीतीने त्या जनक राजाला भयंकर आनंद झाला आणि अति नम्रतेनं मृदू वचनानं त्याची विनवणी करायला लागला जनक राजा. सार्वभौम चक्रवर्ती देय सोनी विदेय स्थिती. तो जनको हर्षवान प्रति अति प्रीती विनवित. त्यांच्या भेटी सवे उलथले सुख विदेहाशी देहेवीन हरिख. तेने हरिखे करोनिया देख प्रीतीपूर्वक विनवित. अशा रीतीनं जनक राजानं आता विनवणी करायला सुरुवात केली. आता पुढच्या भागात जनक राजा प्रश्न विचारीन आणि असा जो पवित्र प्रश्न आहे, आत्मज्ञानाचा प्रश्न विचारणारा जनक राजा 9 प्रश्न विचारीन 9 नारायणाले. आणि त्या 9 प्रश्नाचं उत्तर म्हणजेच आत्मज्ञान आहे. आणि असं जे पवित्र आत्मज्ञान आहे त्या आत्मज्ञानात आपण तुम्ही पुढच्या भागात पाहू. कुंडली गोवर्धन हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रय जनार्दन स्वामी एकनाथ महाराज की जय. नवनाथ भगवान की जय. दत्तात्रय